गायत्री, ए गायत्री, चहा ठेव बरं, वेळ झाली चहाची. आई माझा कंपनीचा कॉल आहे आता चहा तुम्ही ठेवून घ्या ना. A few moments later. काय ग गायत्री, किती वाजले? स्वयंपाक करायचा आहे का नाही तुला? जा ना पटकन, आता तरी कर स्वयंपाक. आई माझा डिप्लॉयमेंटचं काम चालू आहे कंपनीचं, आता तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल. काय उपयोगाचे? जॉबवाली सून करू नये, सारखंच आपले काम आपल्यालाच करावे लागतात. त्याच्यापेक्षा मला जाऊ होती नोकरीवाली सूनची. उपयोग काहीच झाला नाही, मी माझे काम मीच करते, ती लॅपटॉप धरून बसते. काय वाव, सर्दी झाली. चला आता आईना साडी घ्यायची होती. आई चला आपल्याला साडी घ्यायची, तुम्हाला साडी घ्यायची होती ना? हो, मला पिंक कलरची साडी घ्यायची होती. चला मग आपण सर्वांना सांगते, जॉबवाली जर सून राहिले तर आपल्याला थोडा त्रास होतो. त्रास झाला तरी आपण तो तेवढा सहन करायचा आणि तिला पण आपण सपोर्ट करायचा, आपल्याला पण ती सपोर्ट करते, त्याच्यामुळे आपला परिवार पुढे जातो. शेतात आलेलो आहे. गायत्री फार सांगत होती शेतामध्ये शेत किती लग्नाच्या वेळेस, तर आता ती खरंच शेतामध्ये काम करणार आहे का? तुला शेताची कामं जमतात का? तू तर बोलली होती मला शेती किती, मग विचारलं होतं ते बॅकअप. पण का मित्रांनो, ज्याचं लग्न जमत नाही त्यांच्याकडे प्रत्येकाकडे शेती, पण मुलीवाले तेच विचारताय. आणि आता रिअलमध्ये तिची जरी डिग्री झालेली नाही, तिने स्वतःहून सांगितलं की आज मी शेतात जाऊन कांदे काढणार आहे म्हणे, आणि कांदे काढणार आहे. तर तिला आता लावायचं, तिने बाकीचे काढले, मी बघू शकता तुम्ही. का काय बरोबर आहे ना? बरोबर आहे ना भाऊ. चल का? नाही, हा आमचा तो व्हिडिओ नाही आहे, तर आमचा जो शॉर्ट्स रील बनणार आहे तर त्याची आमची रिहर्सल चालू आहे आता या ठिकाणी. आई रिहर्सल करून दाखव बरं, व्हिडिओची रिहर्सल कर. हा, तो बापरे, तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याची लिंक आम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवू मित्रांनो. चलो ठीक आहे, भेटूया त्या व्हिडिओसाठी. आणि असं काही प्रॉपर सर आहे तुम्हाला. 1 2 3 स्टार्ट. चल ग बाई गायत्री, लग्नाच्या वेळेस खूप विचारायचे शेती आहे का. आता तर शेतीमध्ये चला, आता आपणच काम करून पाहू बरं काय होतं. नाही आई, ते फक्त प्रॉपर्टीसाठी होतं, मुलाकडे किती प्रॉपर्टी ते पाहण्यासाठी. असं होतं का? पप्पा काय सांगता? मल्हारकडे दे रे. ए मल्हार, ए कुठे चाप फेकून दिला? ए आई, मल्हारने चाप फेकला वय. का गाई, मल्हारने चाप फेकला रे कुठेतरी, बघता बरं सापडून गेला. गायत्री करा, चांगलं काम करा शेतामध्ये. IT इंजिनियर आहे तरी पण काम करावं लागतं, ते करावं लागेल. म्हणजे काय, शेत घ्यायचं म्हणजे शेतामध्ये राबावं लागतं. सोनं आहे मित्रांनो, हे शेतातला प्रत्येक माल हा सोनं असतो. ए मल्हार, हा आमच्या शेतामधला कुत्रा आहे, तो सगळं राखण करत असतो मित्रांनो. आता फक्त कांदे काढले गेलेत, पण खांडायचे बाकी अजून. काय गायत्री, तू पण शिकवते सकाळी मग खांडायला? हो. आता शेतामध्ये आमच्या कांदे काढायचं काम चालू आहे मित्रांनो, परंतु मजूर भेटण्याचे एवढे हाल आहेत. लोक म्हणतात मजूर शेती करणं सोपं आहे, शेती करणं आणि त्याच्यावर मजूर पण भेटणं, कधी ना मजूर नाही भेटलं ना आपल्याला स्वतःला बी टोमं घ्यावं लागत असतं. का बाबा, कसं आहे शेतीची सध्या कंडिशन? मजूर लोकांची टंचाई आहे आणि मजूर न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होतात. जेणेकरून शेतकऱ्याला ते काम पूर्ण करणं, स्वतःला पण काम करावं लागतं. मला तेच म्हणायचं आहे की सरकार म्हणतं महागाई वाढली, सगळ्यांचा पगार वाढतोय, मग शेतमालाला भाव का वाढत नाही मला समजत नाही. मजूरचा पण म्हणजे मजूरचा जो पगार असतो पर डेचा, तो पण कुठेतरी 200 400 300 400 होऊन चालला आहे. मग मालाचा रेट तोच का? कांद्याचा भाव अचानकच मध्ये 7000 होतो, पण तेव्हा नेमकं शेतकऱ्याचा कांदा नसतो मित्रांनो, तो व्यापाऱ्यांचा कांदा असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा शेतकऱ्याचा कांदा निघतो तेव्हाच ॲक्च्युअलमध्ये भाव 1000च्या खाली कसा असू शकतो? ही सर्व वस्तुस्थिती आहे आणि मला ह्या व्लॉगद्वारे तेच मांडायचं, शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या वेदना. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याने लावलेली प्रत्येक गोष्ट मोलाची, त्याचं फार कष्ट असतं. म्हणून मला एकच म्हणतं, शेतकऱ्याचं मान सन्मान नक्की करायला पाहिजे. सो कांदे निघून गेलेले आहेत आणि कांद्यांचं खांडणी करून ते जमा करताय पप्पांना ते, आणि त्याच्या आधीच पप्पांची पुढची जी प्रोसेस असते. म्हणून म्हणतो ना, एका शेतकऱ्याने कसं राहावं, हे एक शेतकरी माणूस किती हार्डवर्क करत असतो. आणि कांदे निघतायत तिकडे,
आणि इकडे पूर्ण चाट रेडी करून ठेवली पप्पांनी, पूर्णपणे क्लीन आहे, खालून कशी हवा जाईल त्यासाठी सुद्धा सगळी व्यवस्था करून ठेवलेली पप्पांनी. ही आहे आमची कांद्यांची चाड मित्रांनो. आणि कांद्यांच्या चाडच्या आजूबाजूला फ्युचरमध्ये सावली राहावी आणि थंडावा राहावा उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा ते झाडांची व्यवस्था केलेली. हे झाड लावलं होतं 3-4 वर्षापूर्वी, आता मस्त स्टेटस आहे त्याचं, पूर्ण सावली त्याच्यावर पडते. मागे देखील निंबाचं झाड तुम्हाला दिसत असेल, ते पण प्रॉपर वाढलेलं आहे. म्हणजे एक शेतकरी माणूस त्याची फ्युचर प्लॅनिंग कशी करत असतो, त्याला जोडधंदा कसा हवा असतो. तर तुम्हाला बाकीचं मी ते माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसले असतील की म्हशींचाही जोडधंदा म्हणजे दुधाचा जोडधंदा करू शकतो शेतकरी. पप्पांनी सहज एक गाय आणली होती घरच्यांसाठी, तर त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज असतो दुधासंदर्भात, ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर म्हणजे एक शेतकरी माणूस हां काय म्हणतो, काय म्हणतं, जय गौ माता. म्हणून मुलांनाही गाईचं किंवा प्राण्यांवर प्रेम करायला शिकवा. म्हणजे आज बघू शकतात याच्या वडीलही डॉक्टर आहे, म्हणजेच माझे जिजू आहेत ते. तर संस्कार काय म्हणतात, तर जय गाऊ माता, जय श्रीराम मित्रांनो. काय म्हणलं, काय बघायचंय, हंबा बघायचंय तुला. कुठे हंबा, हंबा कुठे, अरे हंबा कुठे गु आहे सांग, हंबा कुठे, हंबा मल्हारला हंबा दिसलेला आहे, आता चाललाय तो हंबाकडे. म्हणजे पूर्ण शेताच्या त्या टोकापासून त्याचं चालू होतं आम्ही गाडीवर आल्यापासून की हंबा कुठे, हंबा कुठे, कुठे हंबा दाखव मल्हार. लागून जाईल. आमच्या गाईला एक दांड्या आणि एक काय वासरी, एक वासरी आहे. मल्हार मल्हार जय गौ माता. चला 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 आता निघूया. काकांचंही दूध बीत सगळं घेतलं गेलेलं आहे. आय थिंक एक भाऊ गेला असेल, एक भाऊ गेला असेल दूध पोचवायला. मल्हार बाबा चालले 2 व्हीलरवर, आम्ही आलो होतो 4 व्हीलरवर. त्यामुळे बाबांसाठी रडणं पा आमच्या भाऊचं. अरे काय रे मला कुठे जायचंय, हा बाबाला गाडीवर लेतस का बावले, बाबा गाडी द्या जाऊ दे. का हो 4 व्हीलर घेता का तुम्ही, 4 व्हीलर घेता का. अय तुम्ही गाडी चालवता तर मा भाऊ ऐकावणे ना. हा बाया सांगे, हा चला आले आले. बाबा पण येत बघ, हे बघ बाबा इकडनं आले बघ, तुला दिसतंय का बाबाच्या ना. आपण बाबांच्या मागे जाऊ, बाबांच्या मागे. झोपायची व्यवस्था रेडी झालेली. मल्हार चल, ए मल्हार चल, चल पटकनी. हा जुजू मुजू गुपचूप झोपायचंय भाऊ आता. मग का बं का बरं राहू द्या, त्याला खेळू द्या तिकडं. शोनक काय नाही, खेळ खेळ तिकडं, काय नाही. मल्हार झोपायचंय बेटा आता, आता झोपायचं ना तुला. तू शेतामध्ये गेला, सगळं फिरून आलेलं आहे. मग बाबा खान चला आता.